जोडलेले आहेत. वैदिक कॉस्मॉलॉजी प्रोजेक्ट प्रकल्पामध्ये परमपूज्य दानवे गोस्वामी महाराजांसोबत त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. आणि IMPM जे आपलं इस्कॉन महाराष्ट्र टीचिंग मिनिस्ट्री आहे त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग सेक्रेटरी म्हणून सध्या ते या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच पद्धतीनं टेम्पल मॅनेजमेंट कमिटीमध्ये ॲज अ लीडर प्रमुख म्हणून इस्कॉन नोएडा आरवडे बीड या ठिकाणी ते विशेष रूपाने ते या ठिकाणी आपली सेवा देतात आणि सर्व भक्तांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर इस्कॉन सोलापूरचे सध्या ते मंदिराचे अध्यक्ष म्हणून खूप उत्साहाने या ठिकाणी ते सेवा या ठिकाणी करत आलेले आहेत. आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज त्यांचे प्रिय शिष्य वरिष्ठ शिष्य म्हणून पण त्यांची या ठिकाणी ओळख आहे. तर आज आपल्या सर्वांचं खूप भाग्य आहे की अशा वैष्णवाद्वारे आपल्या सर्वांना या ठिकाणी भगवान कृष्ण कथा ऐकण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर जसं की म्हणतात की आपले जे इंद्रिय आहेत कान हे सगळ्यात शक्तिवान आहेत है ना. व्यक्ती जरी मृत्यूच्या शयेवरती जरी पडला त्याचे सर्व अवयव शिथिल असतात, बिलकुल सगळे डेड असतात. परंतु त्याच्या कानात जर आपण काय जाऊन सांगितलं तर ते हळूहळू पण रिस्पॉन्ड करतात. कानेंद्रिय जे आहेत हे कशासाठी आहे तर ते रिस्पॉन्ड खूप लवकर करतात. आणि या मनुष्य जीवनामध्ये आपल्या सर्वांना त्या कानाचा उपयोग आपण हरिकथा भगवंताची कथा ऐकण्यासाठी आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की साधू संत येते घरा तुझी दिवाळी कसा. तर आज आपल्या या अकलूजच्या नगरीमध्ये पंढरपूरवरून खूप वरिष्ठ भक्त त्याचप्रमाणे कृष्ण भक्त प्रभू यांचा आज आपल्याला सानिध्य लाभलेला आहे. खूप वेळ न घेता मी रोजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी संधी देत आहे. तर कृपया सर्वांनी त्याचा आपण लाभ घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर एक सूचना आहे, ज्यांचे लहान मुलं आहेत कृपया त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी थोडंसं त्यांना प्रवचन होईपर्यंत त्यांनी कमीत कमी थोडंसं शांत बसवावं. आणि की आपल्या सर्वांना माहिती आपल्या सर्वांचा आवडता मित्र म्हणता येईल सत्य नाही म्हणता येईल ना मोबाईल. कृपया थोडे एक तासभर आपण सर्वांनी त्याला सायलेंट करा जेणेकरून आपल्याला या कथेमध्ये व्यत्यय येणार नाही. आणि पाठीमागं खूप या ठिकाणी पुढं थोडंसं आपण सरकलं तर करूया. खूप या ठिकाणी महाभूत भक्त येत आहेत. तर जे विशेष करून जेंट्स आहेत प्रभूचे लोक आपल्याला थोडीशी विनंती आपण थोडंसं पुढे सरका म्हणजे जे नवीन भक्त येत आहेत त्यांना येण्यासाठी बसण्यासाठी या ठिकाणी जागा थोडंसं पुढे सारखं आपण सर्वांनी प्रभूचे लोक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अशा या आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवामध्ये आदरणीय बाळादादा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर दादांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपलंच नाव म्हटलं प्रचार केंद्रामार्फत एक छोटासा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करावा. जसं आपण सर्वांना माहीत असेल कित्येक वर्ष आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव या ठिकाणी भव्य अशा हॉलमध्ये साजरा करतो. श्रीमान बाळदादांचं आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं मोहिते पाटील परिवाराच्या या ठिकाणी खूप सहयोग असतो. सर्वांनी आपण आभार मानूया. एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. आणि साहेब आपण आलात या ठिकाणी. त्या सर्वांनी आता शांत बसून एकाग्र चिंतने आपण भगवंताची कथा या ठिकाणी श्रवण करायची आहे. हरे कृष्ण. सर्वांनी कृपा करून आपल्या जे लहान मुलं आहेत त्यांना शांत बसवावं आणि आपला मोबाईल थोड्या वेळासाठी का होईना स्विच ऑफ करू. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांना विनंती आहे माझ्या मागे दोन्ही हात जोडून सर्वजण माझ्या मागे म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय.
सन्निविष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत। तशी जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी होती, पण भक्तांसाठी भगवंत जसं प्रत्येक युगायुगात अवतरित होता, तसं हरे कृष्ण भक्तांसाठी भगवंत दररोज जन्माष्टमी नंतर देखील अवतरित होत असतात। आणि प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये अशी जन्माष्टमी झाल्यानंतर सुद्धा जवळजवळ 15 दिवस ते 1 महिना जन्माष्टमी चालते। आणि ही जन्माष्टमी आपण जी साजरी केली किंवा जन्माष्टमी जी आपण साजरी करत आहोत, ती फक्त भारतातच नाही, फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या पाठीवरती 160 देशामध्ये जन्माष्टमी साजरी केली गेली। आणि आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावी भगवंतांची जन्माष्टमी साजरी करण्याचा, त्यांचं दर्शन घेण्याचा, त्यांचा अभिषेक करण्याचा, त्यांची कथा ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली। आणि ही जन्माष्टमी आपण जी साजरी करत आहोत, 5252वी जन्माष्टमी आपण यावर्षी साजरी करत आहोत। 5252 वर्ष झाली भगवंतांना अवतार घेऊन। जे मूर्ख लोक आहेत तेच म्हणतात की कुठे तुमचा देव दाखवा, किंवा भगवंत कधी जन्माला आलेच नाही, किंवा भगवंत म्हणजे नाहीच आहे, भगवान म्हणजे फक्त कादंबरी, काल्पनिक कथा किंवा दंतकथा आहे। पण भगवंतांची जन्मतारीख, वेळ, गाव, आई वडील, तिथी, तारीख सगळं त्या जगामध्ये जर एका व्यक्तीला शोधायचं असेल तर एक मोबाईल नंबर असला तरी लगेच तो व्यक्ती सापडतो, कुठेही गेला तरी। अगोदर असायची दूरध्वनी, दुरून लोक फोन करायचे आणि एका फोनवरती सगळे थांबलेले असायचे घरात। प्रत्येक कुटुंबातील सदस्य दूरवरून फोन आलेला म्हणून दूरध्वनी। आणि एक नंतर एक, पहिला आई, मग वडील, मग मुलगा, मग मुलगी, सगळेजण बोलायसाठी तयार असायचे। आता आपल्या हातात आले भ्रमणध्वनी, तो कुठेही फिरलं तरी चालतो। आणि मग बेडरूम मधून मुलगा आईला SMS करतो किंवा व्हॉट्सअप करतो किचन मध्ये, जेवण तयार झालं का, किंवा मला आज काय खायचं आहे, कुठून, बेडरूम मधून किचन मध्ये। पण त्या मोबाईलद्वारे आपण व्यक्तीला अगदी सहजरित्या फक्त नाव आणि पत्ता जरी कळाला, जसा आज
पहिल्यांदा या अकलूजमध्ये सत्संग किंवा जन्माष्टमीचा कार्यक्रम करण्याची संधी प्राप्त झाली आणि मोहन रुपटोने पत्ता पाठवला. पत्ता मोबाईलवर गुगल मॅपमध्ये टाकल्यानंतर लगेच अगदी दरवाजापर्यंत तो मोबाईल घेऊन गुगल मॅप आणि त्याच पद्धतीनं फक्त एक पत्ता जर आपल्याला माहित असेल तर आपण त्या व्यक्तीला शोधू शकतो किंवा त्या स्थानाला शोधू शकतो. आणि भागवतामध्ये किंवा वैदिक शास्त्रांमध्ये आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये भगवंतांची संपूर्ण माहिती, तारीख, तिथी, वेळ, कॅलेंडर, तुम्ही कुठलं म्हणाल ते कॅलेंडर, मग मराठी कॅलेंडर असो, इंग्लिश कॅलेंडर असो, तुम्ही ज्या कॅलेंडर तुम्हाला पाहिजे त्या कॅलेंडरनुसार कॅल्क्युलेशन करून भगवंतांचा जन्म आणि भगवंतांनी केलेली कार्य, तर फक्त भगवंतांचा जन्म आणि त्यांनी केलेली जरी कार्य याच्यावरती जरी आपण चिंतन किंवा कथा केली तर 7 दिवस भागवत कथा होऊ शकते. भगवंतांनी कोणत्या वर्षी काय केलं किंवा भगवंतांनी कधी काय काय केलं. जसं आजकाल मुलं 5 वर्षाची झाली की मग LKG, UKG, मग पहिली दुसरी जशी चालू होते तशी भगवंतांची सुद्धा प्रत्येक कार्य अगदी तारीख आणि वेळेनुसार आचार्यांनी शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं. आणि आज जन्माष्टमी होऊन 6वा दिवस आहे. आज 6वा दिवस म्हणजे उत्तर भारतात छठी मनवली जाते. छठी म्हणजे 6वा दिवस. जसं आपल्या महाराष्ट्रात 5वी पुजवली जाते तिथं छठी पुजवली जाते. आणि आजच्याच दिवशी या छठीच्या दिवशी पूतना मावशी, आपल्याकडे सगळे राक्षस सुद्धा आपले पाहुणे, कंस मामा, पूतना मावशी, तर पूतना भगवंतांना भेटण्यासाठी किंवा भगवंतांच्या दर्शनासाठी, भगवंतांना मारण्यासाठी आजच्या दिवशी गोकुळात आलेली होती. आजचा 6वा दिवस म्हणजे छठी. आणि त्याच अनुषंगानं आपण छठीच्या दिवशी जे छठीचं पूजन होतं त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत आहोत. तर भगवंतांना अवतार घेण्याची का वेळ आली? कधी कधी लोक विचारतात का भगवंतांना काय गरज आहे? भगवंतांना गरज नाही आहे, पण आपल्याला भगवंतांची गरज आहे. म्हणून भगवंत अवतरित होतो. एकदा आम्ही कालच वडाळ्यामध्ये सांगत होतो, तिथं जन्माष्टमी जेव्हा झाली तर अकबर आणि बिरबल यांचं नाव ऐकलं असेल. अकबरच्या कथा किंवा बिरबलाच्या कथा. तर अकबर संपूर्ण भारताचे मोगल सम्राट दिल्लीच्या तख्तावरती होते आणि त्यांचे सरसेनापती बिरबल. तर अकबरानं ध्यानपूर्वक ऐका, अकबरानं काय प्रश्न विचारला. म्हटले, अरे बिरबल, तुमच्या देवाकडे कोणी असिस्टंट किंवा कोणी सेवक, कोणी मदत करणारे नाहीत का? तुम्ही म्हणता आमचा भगवंत, आमचा देव आपल्या भक्तांसाठी येतो का? त्यांच्याजवळ कोणी असिस्टंट किंवा कोणी मदत करणारे सेवेकरी नाही आहेत? आणि त्यावेळी बिरबल म्हणाले, महाराज, जेव्हा वेळ येईल त्यावेळी मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन, पण आता वेळ नाही आली ते उत्तर देण्यासाठी. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगेन. काळ निघून गेला आणि काळांतरानं बिरबलाने एक योजना आखली, नौका विहार, बोट फेस्टिवल. नौकेतून आपण जातो ना तलावामध्ये किंवा नदीमध्ये, नौकेत बसून जातो, मुलं आनंद घेतात नौकेत बसल्यानंतर. तर बिरबलाने सांगितलं, महाराज, आपण नौका विहार करू आणि नौकेची सोय झालेली आहे, आपण आपल्या कुटुंबासहित आपण नौका विहार करायसाठी जाऊ, नौकेत बसून पाण्याचा आनंद घेऊ. तर काय करा, तुम्ही, तुमची पत्नी, तुमचं लहान बाळ आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला ज्यांना घ्यायचं तुम्ही घ्या आणि आपण नौका विहार करण्यासाठी जाऊ. आणि ठरलेल्या वेळेनुसार अकबर, त्यांची पत्नी, त्यांचं लहान बाळ आणि राजाचे 4 अगदी धिप्पाड असे अंगरक्षक
सेक्युरिटी गार्ड किंवा बाउन्सर ज्याला आपण म्हणतो, ते 14 जण राजासोबत नौका विहार करण्यासाठी आले. नौकेत बिरबल बसला, राजा, त्यांची मुलं जितकेही आलेले होते सर्वजण बसले. नौका बरोबर पाण्याच्या मधोमध गेली. जसं तर चंद्रभागेला महापूर आले तसंच नौका जेव्हा बरोबर पाण्याच्या मधोमध पोहोचली त्यावेळी बिरबलाने काय केलं, अकबर असं जे लहान बाळ होतं त्याला पाण्यात टाकून दिलं. आणि पाण्यात टाकल्याबरोबर अकबर अगदी घाबरला आणि एक क्षणाचाही विचार न करता लगेच त्यांनी पाण्यात उडी मारली आणि आपल्या बाळाला त्या नदीच्या किंवा तलावाच्या काठी आणली. बाळाला वाचवलं आपल्या, आणि लगेच त्या बाळाला वाचवल्यानंतर आदेश दिला, त्या मूर्ख बिरबलाला मृत्यूदंड द्या, कारागृहात टाका आणि त्याला काय करा, मृत्यूदंड द्या. आणि त्यावेळी बिरबल म्हणाला, महाराज एकदा ऐका तरी माझं. म्हटलं काय ऐकणार, किती मूर्ख आहे, माझ्या लहान बाळाला तो अगदी खोल पाण्यात टाकून दिलं, बुद्धी आहे की नाही तुला. आणि त्यावेळी बिरबलाने सांगितलं, महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही मला विचारलेलं ना, तुमचे देव किंवा तुमचा भगवंत भक्तासाठी काय येतो, त्याच्याजवळ असिस्टंट नाहीत का, कोणी सेवेकरी नाहीत का, कोणी मदत करणारे नाहीत का. मग आज तुम्ही ज्यावेळी बोटीत होते तुमचा सगळ्यात जवळचा सेनापती मी होतो, तुमचे 4-4 अंगरक्षक होते. तुम्ही कुणालाही सांगितलं असतं जा आणि माझ्या बाळाला वाचवा, तुम्ही का गेले पाण्यात उडी मारली. आणि त्यावेळी अकबर म्हणाला, तो माझं बाळ आहे, माझा मुलगा आहे, म्हणून मी स्वतः पाण्यात उडी मारली. आणि त्यावेळी बिरबल म्हणाले, भगवंतांचा सुद्धा प्रत्येक भक्ताशी असाच संबंध आहे आणि म्हणून त्या प्रत्येक भक्ताला वाचवण्यासाठी भगवंत प्रत्येक युगायुगामध्ये या पृथ्वीवरती अवतरित होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, विठू माझा लेकरू बाळा संगे गोपाळांचा मेळ. प्रत्येक भक्तासाठी अहम बीज प्रद पिता, प्रत्येक जीवाला बीज प्रदान करणारे भगवंत आहेत. 84 लाख योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त 4 लाख मनुष्य आहेत. चतुर्लक्षा आणि मानव, आपल्याला वाटतं स्त्री आणि पुरुष दोघच आहेत, पण 4 लाख त्याच्यामध्ये योनी आहेत मनुष्याच्या. त्याचे आचार, त्याचे विचार, त्याची प्रकृती, त्याचं शरीर, त्याची इंद्रिय, त्याच्यावरती आधारित 4 लाख प्रकारची मनुष्य योनी. मग ती 4 लाख मनुष्य योनी आणि बाकीचे 80 लाख योनी प्रत्येकाला खायला देणारे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणारे, त्यांचं रक्षण करणारे भगवंतच आहेत. एखादी छोटीशी मुंगी जरी असेल किंवा दररोज 2000 किलो म्हणजे 2 टन भोजन करणारा हत्ती असतो. हत्ती कधी आलाय का बॅग वगैरे घेऊन चला कामाला जाऊ किंवा चला जॉबला जाऊ, नाही, तरी सुद्धा 2000 किलो हत्ती एका वेळी भोजन करतो. तो कधी कामाला जातो आणि तरी सुद्धा भगवंत त्याचे रक्षण करतात, त्याची काळजी घेतात. कोणताही डॉक्टर या जगामध्ये त्यांनी आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था केलेली नाही, पण ज्यावेळी बालकाचा जन्म होतो त्यावेळी ते भगवंत आहेत जे दुधाची व्यवस्था करणारे. अशी कोणती मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही समोरून गवत टाका आणि पाठीमागून दूध बाहेर पडेल, अशी आहे कोणती मशीन नाही. पण ती गोमाता आहे, आपल्या लहान प्रत्येक बाळाची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला दुधाची व्यवस्था करणारे ते सुद्धा भगवंत आहे. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी, आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी अवतरित होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण. असुरांना मारणं, राक्षसांचा वध करणं ते तर बाये हात का खेळायचा एकदम. एक फक्त भगवंताने थोडं फुकलं जरी तरी वादळेला आपण सगळे समाप्त होऊन जातो. एक गेल्या 4-5 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल, कोविड नामक एक महामारी पसरली. आठवते की विसरले सगळे? कोविड किंवा कोरोना व्हायरस एक छोटासा विषाणू होता आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वीच्या लोकांना घरामध्ये बंद करून ठेवलं. एक छोटासा विषाणू, आठवत आहे ना सगळे?
जवळचा जरी असला तरी दूर थांबा, बरोबर जवळ येऊ नका. आणि दुरून आला तर 14 दिवस क्वारंटाईन करा, त्याला घरात घेऊ नका. कितीही करोडपती जरी व्यक्ती असला आणि कोट्याधीश व्यक्ती जरी मृत्यू पावला तरी त्याला दुरूनच लोक बघायचे. त्याच्या अंतिम संस्कारला सुद्धा कुणी जात नव्हतं, कारण का प्रत्येकाला स्वतःची भीती वाटायची, आणि मला लागला तर काय होईल. तर व्हायरस आहे, भूकंप आहे, महापूर आहे, किंवा असे वेगवेगळे जे कठीण परिस्थिती उद्भवते, ज्याला आधी दैविक क्लेश म्हटलेलं, देवी देवतांद्वारे उत्पन्न झालेले, आपण काहीही करू शकत नाही. अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ हे सगळे आपल्या हातात नाही. त्यामुळे भगवंतांना असुरांना मारणं किंवा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना दंड देणं त्यांच्या अगदी इच्छेने होऊन जातं. एखाद्या छोट्याशा फक्त इच्छा जरी केली तरी भरपूर आहे. थोडासा भूकंप केला तर पूर्ण देश गायब होतात. मोठमोठ्या बिल्डिंग एका क्षणामध्ये जमिनीवर ध्वस्त होऊन जातात. पण भगवंतांना आपल्या भक्तासोबत आनंद घ्यायचा असतो, आणि म्हणून भगवंत प्रकट होतात. म्हणून भगवंतांनी पहिला सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम म्हणजे भक्तांचं रक्षण करण्यासाठी, आणि मग दुसरं कारण असुरांचा वध करण्यासाठी. तर ज्यावेळी अशाच प्रकारचे असुरी प्रवृत्तीचे लोक, राक्षस प्रवृत्तीचे लोक ज्यावेळी पृथ्वीवरती वाढतात, जे अधर्म करतात, धर्म नष्ट होऊ लागतो आणि अधर्म वाढू लागतो, त्यावेळी पृथ्वीला असहनीय होतं, पृथ्वीला वजन होतं, पृथ्वीवरती भार वाढू लागतो, आणि तो भार असहनीय होऊ लागतो पृथ्वीला. पृथ्वीवरती जे पर्वत आहेत, मोठमोठे शिखर आहेत, त्याच्याने कधी वजन होत नाही. आपण तशी प्रार्थना केली पाहिजे दररोज सकाळी उठल्यानंतर. भगवंतांची कृपा आपल्याला भगवंत उठवतात, आणि जर भगवंतांनी उठवलं नाही तर मग 4 लोक उचलून घेऊन जातात. 4 लोक उचलायसाठी तयारच असतात. भगवंतांची आपल्यावरती कृपा आहे की आपण झोपेतून भगवंत आपल्याला उठवतो. आणि म्हणून उठल्याबरोबर पहिली प्रार्थना आपण करतो कोणासाठी? पृथ्वीसाठी. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. हे पृथ्वी, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, समुद्र आपल्यामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे. हे पर्वत मोठे मोठे आपल्या स्तनाप्रमाणे आहेत. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, हे विष्णूची पत्नी, तुम्हाला माझा नमस्कार आहे, आणि मी आता तुमच्यावर पाय ठेवणार आहे, मला काय करा? क्षमा करा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले च गोविंद, प्रभाते करदर्शनम. पण आजकाल मंत्र नवीनच. कराग्रे वसती फोनम, करमध्ये व्हॉट्सअपवरून, करमूले च फेसबुकम, प्रभाते मोबाईल दर्शन. मोबाईल जर नाही दिसला तर व्यक्ती कासावीस होतो, पागल होतो, कुठे गेला कुठे गेला, जीव की प्राण. आता अनाउन्समेंट सांगत होते प्रभूजी की सगळ्यात जवळचा मित्र, शत्रू म्हणू शकत नाही, काय सगळ्यात जवळचा मित्र झाले. आता मग लोकांच्या हातात त्यांना मोबाईल जर नसेल, त्यांना अशी नशा लागलेली आहे की मोबाईल नसेल तर पागल होतात, झोपेत सुद्धा अशा हातात पागल होऊन जातात. पण सगळ्यात पहिली प्रार्थना पृथ्वी, नंतर सर्व देवी देवता, आई वडिलांना आपण प्रार्थना करत होतो, नमस्कार करत होतो. मग ते असे आसुरी प्रवृत्तीचे राक्षसी लोक ज्यावेळी वाढले पृथ्वीवरती, पृथ्वीचा भार असहनीय झाला आणि पृथ्वी ब्रह्माजींजवळ गेली, एका गायीचं स्वरूप धारण करून. कारण ब्रह्माजी तिच्या पुत्राप्रमाणे आहे. कारण विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, विष्णूची पत्नी जर पृथ्वी असेल तर ब्रह्माजी कोण आहेत? भगवंतांचे पुत्र आहेत. तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्य. भगवंतांच्या नाभी कमळातून
म्हणजे भगवंतांच्या नाभीतून एक कमळ प्रकट झालं आणि त्याच्यामध्ये स्वयंभू ब्रह्माजी प्रकट झाले. तर भागवताचा हा दशमस्कंध म्हणजे भगवंतांचं मुखारविंद आहे, चेहरा. हा जो भागवत ग्रंथ जो आहे हे भगवंतांचं वाङ्मय स्वरूप आहे. शब्द ब्रह्म भगवंतांचं वाङ्मय स्वरूप. जसं आपण भगवंतांचं दर्शन घेतलं अभिषेकाच्या वेळी, भगवंतांचे चरण, भगवंतांचं दिव्य रूप, श्री विग्रह किंवा अर्चा विग्रह त्याला म्हटलं जातं. तर भागवतम जे आहे, भागवतचे पहिले 2 स्कंद म्हणजे भगवंतांचे चरण आहेत. 3रा आणि 4था भगवंतांच्या मांड्या आहेत. 5वा स्कंद भगवंतांचं पोट आहे. 6वा आणि 7वा स्कंद भगवंतांच्या बाहू. 8वा स्कंद भगवंतांचं वक्षस्थल, छाती. 9वा स्कंद भगवंतांचा कंठ. 10वा स्कंद भगवंतांचा चेहरा. 11वा स्कंद भगवंतांचं कपाळ आणि 12वा स्कंद म्हणजे भगवंतांचे सुंदर असे केस. तर अशा 12 स्कंदामध्ये पसरलेले भागवत आणि दशम स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीला आणि सुरुवात आहे कृष्ण जन्म. भगवंतांना किंवा कृष्णाला विशेष करून अवतार घेण्यामागचं काय कारण होतं? भागवतामध्ये एकूण 335 अध्याय आहेत आणि 335 अध्यायापैकी 90 अध्यायामध्ये फक्त कृष्ण लीला आणि त्या कृष्ण लीलेमध्ये भगवंतांचा जन्मापासून भगवंतांच्या सर्व लीला, मग गौचारण लीला असो किंवा दामोदर लीला असो, माखन चोरीची लीला असो, गोपींचे वस्त्र चोरण्याची लीला असो, रास लीला असो, गोवर्धन धारण करण्याची लीला असो, तर या सर्व लीला भागवताच्या दशमस्कंदामध्ये. तर भागवतच्या या दशमस्कंदाच्या सुरुवातीला शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना वर्णन करून सांगत आहे की हे परीक्षित, ज्यावेळी ही भूमी, त्या भूमी किंवा पृथ्वीवरती हे आसुरिक प्रवृत्तीचे राजे वाढू लागले, अधर्म वाढला आणि त्यावेळी पृथ्वीला असहनीय झाल्यामुळे पृथ्वी भूमी नृपाव्याज दैत्यानीक शतायुते आक्रांता भूरी भारेण ब्रह्मांडम शरणम ययौ. तर ही अशी आक्रांत म्हणजे रडत दुखी अवस्थेमध्ये ही पृथ्वी जिनं गाईचं स्वरूप धारण केलेलं आहे आणि ब्रह्माजींजवळ पोचलेली. आता आपल्याला माहित आहे की आपले एक ब्रह्मा जे आहे, चतुर्मुखी ब्रह्मा, पण अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये त्या त्या ब्रह्मांडाचे एक एक ब्रह्मा आहेत. कुणाची 8 मुख आहेत, कुणाची 16 आहेत, कुणाची 32 आहेत, कुणाची 108 आहेत, कुणाची 500 असतील, कुणाची 1000 आहेत. पण आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो त्या ब्रह्माची किती मुख आहेत? 4. ब्रह्मा बोले चतुर्मुखे कृष्ण कृष्ण हरे हरे महादेव पंचमुखे राम राम हरे हरे. तर ब्रह्माजी देखील भगवंतांचं नामस्मरण करतात. तर ब्रह्माजी जे ब्रह्मलोकामध्ये राहतात त्यांचं नाव आहे हिरण्यगर्भ. ब्रह्मलोकामध्ये जे राहतात त्यांचं नाव आहे हिरण्यगर्भ ब्रह्मा. आणि ब्रह्मलोक त्यांचं घर किंवा त्यांची भजनस्थली आपण म्हणू शकतो. आणि तेच ब्रह्मा या ब्रह्मांडामध्ये अंश रूपात सुमेरू पर्वतावरती राहतात. त्यांना वैराज ब्रह्मा म्हटलेलं आहे, वैराज ब्रह्मा. आणि त्या वैराज ब्रह्माजवळ आपलं साकडं किंवा आपलं दुःख घेऊन पृथ्वी पोचलेली आहे सुमेरू पर्वतावरती. आणि ब्रह्माजी म्हणाले, हे पृथ्वी तुझं स्वागत आहे, पण मीही तुला काही मदत करू शकणार, कारण ह्या इतक्या असुरांना मारणं किंवा असुरांचा वध करणं हे माझ्या हातून शक्य नाही. तर मी तुला भगवंतांजवळ घेऊन जातो, चल. आणि ब्रह्माजी त्या गायी रूपी पृथ्वीला घेऊन क्षीरसागराच्या तटावरती पोचलेले आहे. आता क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. आपण तर खाऱ्या पाण्याचा समुद्र बघितलेला, आपण पिऊ सुद्धा शकत नाही पाणी. पण या ब्रह्मांडामध्ये वेगळे वेगळे समुद्र आहेत. दुधाचा, इश्वाकू रस म्हणजे उसाच्या रसाचा, मधाचा,
आणि दूध कंडेन्स मिल्क आहे, गाढं दूध, असं पातळ दूध नाही. 1 लिटर दुधामध्ये 5 लिटर पाणी घालते. कंडेन्स मिल्क, त्याला म्हटलेलं आहे क्षीरसागर. तुपाचा समुद्र आहे, दारूचा देखील समुद्र आहे. किती चांगला आहे ना, म्हणजे पैसे देण्याचा घ्या, जेवढं पाहिजे तेवढं भरून घे. पण त्या क्षीरसागरामध्ये अनंत शेषाच्या शरीरावरती भगवान नारायण क्षीरोदकशाही विष्णू पहुडलेले. माता लक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करत आहे. आणि त्या क्षीरसागराच्या तटावरती ब्रह्मा, पृथ्वी आणि इतर सर्व देवी देवता त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आणि ब्रह्माजींनी आणि देवतांनी मिळून भगवंतांची स्तुती केलेली आहे, प्रार्थना. आणि त्या प्रार्थनेला म्हटलेलं आहे पुरुष सूक्त. ध्यानपूर्वक आहे, तिकडे तिकडे बघू नका, काही होत कोणी कुठेही जात नाही, कोण उचलून घेऊन जाणार नाही. आपल्याला कथा ऐकली तर भगवंत घेऊन जातील कदाचित. ज्यावेळी भागवत कथा झाली त्यावेळी धुंदुकारीसाठी गोकर्णाने कथा केलेली होती 7 दिवस. आणि 7व्या दिवशी कथा समापन झाल्यानंतर नंद आणि सुनंद भगवंतांचे 2 विष्णुदूत आले आणि धुंदुकारीला भगवंतांच्या धामी वैकुंठात घेऊन चालले. गोकर्णाने थांबवलं, म्हणते अरे असं का, कथा तर सगळ्यांनीच ऐकली, हॉल तर भरलेला होता, मग एकट्यालाच का? म्हणजे कथा तर सगळ्यांनी ऐकली, पण लक्षात कुठे ठेवली? लक्षच नव्हतं कथेमध्ये. तिकडं तिकडं कोण आलं कोण गेलं तिकडंच चाललेलं लक्ष. आणि त्यावेळी सांगितलं यांनी कथा ऐकली पण कथेचं ध्यान केलं नाही, कीर्तन केलं पण स्मरण केलं नाही. आणि म्हणून यांना भगवंत धामात किंवा वैकुंठात घेऊन जात नाही. आणि ती होती कथा आषाढ महिन्यामध्ये. आणि पुन्हा श्रावण महिन्यामध्ये गोकर्णाने पुन्हा एकदा कथा केली. आणि त्या श्रावण मासात पंचक्रोशीतून आलेले सर्व गावकरी भक्त साधूगण आले आणि सर्वांनी कथा ऐकली, कथेचं स्मरण केलं, कथेचं चिंतन केलं. आणि सरते शेवटी सर्वांना एकत्रित वैकुंठात घेऊन जाण्यासाठी नंद आणि सुनंद आले. आणि इतकंच नाही तर साक्षात भगवंत देखील आले आणि गोकर्णाला आलिंगन दिले. म्हणजे इतक्या सगळ्यांना होलसेलमध्ये तू वैकुंठात घेऊन सांगतो. आणि भगवंत प्रसन्न झाले. बघा, म्हणून ध्यानपूर्वक ऐकायचे. आणि कथेमध्ये झोप येणार, कारण का त्या कथेमध्ये येणाऱ्या झोपेला आशीर्वाद आहे. तिला म्हटलेला आहे गुडाका, कारण तिला त्या झोपेला विवाह करायचा होता भगवंतांसोबत. पण भगवंत म्हटले नाही, तू काय कर, अर्जुनासोबत विवाह कर. आणि म्हणून अर्जुनचं नाव आहे गुडाकेश. त्याने निद्रेवरती विजय प्राप्त केलेला आहे. पण भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे, जिथं माझी कथा होईल तिथं तुझा अधिक सन्मान सत्कार होईल. सगळे हळूहळू झोपेला. आणि मग जर कथेमध्ये जर झोप आली आणि आपण झोपलो तर मग कथेचं फळ गुडाका घेऊन जाणार. मग आपल्याला काहीच फळ भेटणार. एक डोलकी एक अपघात. त्यामुळे न झोपता ध्यानपूर्वक एका थोडा वेळ. तर ब्रह्माजींनी प्रार्थना केली सर्व देवी देवतांसोबत आणि त्या प्रार्थनेचं नाव आहे पुरुष सूक्त प्रार्थना. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. अशी सुंदर प्रार्थना केल्यानंतर भगवंतांनी ब्रह्माजीच्या हृदयामध्ये प्रवेश करून त्यांना ज्ञान दिलं आणि सांगितलं, हे ब्रह्मा, माझा अवतार घेण्याची वेळ आलेली आहे आणि मी लवकरच गोकुळामध्ये यदुकुळामध्ये अवतरित होणार. आणि तुम्ही सर्व देवी देवता देखील यदू आणि वृष्टी कुळामध्ये जन्म घ्या. आणि काय होईल, तुम्ही सर्वजण त्या लीलेमध्ये, कृष्ण लीलेमध्ये मला मदत करा. आणि जसा आदेश प्राप्त झाला तो आदेश पूर्ण करण्यासाठी सर्व देवी देवतांनी यदुकुळामध्ये आणि वृष्टी कुळामध्ये मथुरा मंडल जे आहे, वृंदावन, त्या ठिकाणी सर्वांनी अवतार घेणं प्रारंभ केले. काळाच्या ओघात मथुराचे जे शूरसेन होते, राजे शूरसेन, त्यांचे पुत्र वसुदेव
आणि देवक महाराजांची कन्या देवकी त्यांचा विवाह ठरला आणि विवाह 15 दिवस चालला. किती? 15 दिवस. 15 मिनिटं इथं अक्षता घेऊन तयारच असतात सगळे. कधी अक्षता शुभमंगल सावधान कुठे भोजनस्थळी कुठे. तर 15 दिवस हा आनंदाने उत्सव चालला लग्नाचा. आणि 15 दिवसानंतर देवकीचा लाडका भाऊ कंस म्हणाला मी माझ्या बहिणीला सासरी सोडायसाठी जातो. रथाची दोरी आपल्या हातात ठेवली. रथाचा सारथी कंस बनला आणि रथामध्ये 2 जण देवकी आणि वसुदेव. वासुदेव नाही, वसुदेवांचे पुत्र वासुदेव. वसुदेव आणि देवकी दोघांना घेऊन तो चाललेला होता. सर्व देवी देवता घाबरले. जर असा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती असं जर चांगलं कार्य करू लागला तर मग भगवंत कसं अवतार घेते. आणि भगवंतांना अवतार घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि म्हणून देवी देवतांनी भविष्यवाणी केली, हे मूर्ख कंसा, तू तुझ्या बहिणीला ज्या घेऊन चाललेला आहे तिचाच 8वा पुत्र तुझा काळ बनणार आहे आणि तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. आता हे ऐकल्यानंतर बघा, लाडका हा भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ 1500 रुपये देत होता म्हणून नाही, 1500 देतात म्हणून लाडका भाऊ झाला. तर भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत काय काय दिलेलं बघा. शूरसेन महाराजांनी आणि लाडक्या भावाने 400 हत्ती, सोन्याने मडलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ, 200 मुली. त्या देवकीला आपल्या माहेरची आठवण येणार नाही म्हणून एक काय म्हणतो आपण कलेवर काय आपल्या कुरवल्या किती होत्या? 200. तर 200 कुरवल्या, 200 युवती तिच्या सोबतच राहण्यासाठी पाठवल्या. आणि इतका सगळा मोठा हा आनंदोत्सव चालू असते वेळी फक्त त्या कंसाने ऐकलं की देवकीचा 8वा पुत्र माझा काळ बनणार. आणि लगेच एका हातामध्ये देवकीचे केस आणि दुसऱ्या हाताने तलवार काढून लगेच तिचा शिरछेद करण्यासाठी कंस तयार झाला. पण वसुदेव अगदी बुद्धिमान होते. ते म्हणाले, हे कंसा, हे तुला शोभण्यासारखं नाही. एक तरी तुझी सख्खी बहीण आहे, त्याबरोबर ती नवविवाहित आहे. एक अबला स्त्रीला मारणं आणि तेही तिच्या लग्ना दिवशी एका राजाला शोभा देणार नाही. आणि तुला तर भीती कुणापासून आहे? देवकीपासून नाही, देवकीच्या 8व्या मुलापासून. म्हटलं मी वचन देतो की देवकीचा जशी तिला मुलं होतील तशी मी काय करेन, तुम्हाला आणून देत जाईन. आणि आदेश प्राप्त झाला. आणि वसुदेवांवरती असलेला विश्वास, कारण वसुदेव कधीही खोटं बोलणारा नव्हता. आणि म्हणून त्याने ऐकलं वसुदेवांना आणि वसुदेवान देवकीला सोडून दिलं. काळांतरानं 1 वर्षानंतर देवकी आणि वसुदेवांच्या घरी सगळ्यात पहिला मुलगा जन्माला आला. शुकदेव गोस्वामी म्हणतात त्यांचं नाव ठेवलं कीर्तिमान. कीर्तिमान नाव ठेवलं. दुसऱ्या दिवशीच्या बाळाला घेऊन कंसाजवळ आले वसुदेव. म्हणजे ह्या जसं मी वचन दिलेलं तसे बाळ आणलेलं आहे. त्या 1 दिवसाच्या बाळाला पाहिल्यानंतर कंस आनंदित झाला. शेवटी मामा आहे आणि मामाचं प्रेम जागृत झालं. म्हटलं अरे हे छोटस बाळ थोडी मला काय करू शकणार, घेऊन जा म्हटलं, घेऊन जा, आनंदाने घेऊन जा. आणि ते बाळ परत पाठवल्यानंतर चिंता वाटू लागली आता देवी देवतांना. हा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती जर असं चांगलं कार्य करू लागला तर मग भगवंत अवतरित कसे होणार? जेव्हा अधर्म वाढणार तेव्हाच तर भगवंत येणार. आणि जर चांगलं कार्य करू लागला तर कसं होईल? लगेच भगवंतांचे मानस पुत्र नारद
त्या ठिकाणी प्रकट झाले. नारदांना प्रणाम केलेला आहे कंसाने, आणि प्रणाम केल्यानंतर नारद म्हणाले, नमस्कार काय करतो मूर्खा. म्हणजे मूर्ख म्हणजे चांगला नमस्कार म्हणजे मूर्खा म्हणतोय. म्हणजे तू त्या बाळाला सोडला म्हणजे किती मूर्खाचं कार्य ते. म्हटले नाही, मला तर भीती आहे देवकीच्या 8व्या संतानापासून किंवा 8व्या मुलापासून. ते तर पहिले